मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक प्रतिष्ठेची नाही. ही निवडणूक तुम्हाला सांगतो की म्हणजे इझी गोईंगमध्ये या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा निवडून येणार आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सर्व सोबत आहेत आणि मोठं मताधिक्य शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये तर पहिलीच बिघाडी झाली. त्याच्यामध्ये एक मला वाटते काहीतरी देशमुख उभे आहेत आणि एक नामंदर उभे आहेत. मला तरी असं वाटतं की या दोघांचं सुद्धा डिपॉझिट त्या ठिकाणी राहणार नाही, हे मला खात्री आहे. महाविकास आघाडीचं मतदान पूर्ण जाणार का? महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला मतदान करतील का? अहो, सगळेच आमच्याकडे आहेत. फक्त तुम्हाला सांगतो त्या पोर्टलवर हे काँग्रेसचे, हे फलाण्याचे, हे बिस्ताण्याचे, पण वस्तुस्थिती त्या सगळ्यांचाच प्रवेश माझ्याकडे झालेला आहे. जर औंड्याचं जर मतदान जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे 10 आहेत, राहिलेले 7 आहेत. 2 भाजपचे आहेत 12 आणि 5 कुणाचे आहेत? ते शिवसेनेचे आहेत. ते शिवसेनेमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. त्याच्यामुळं फक्त त्यांच्याकडे लिखित आकडे आहेत, पण सर्व काँग्रेसची नगरसेवक हे शिवसेनेसोबत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.